पिंकी रिक्षा योजना काय? ही महिला बाल विकास तर्फे आपल्या जिल्हा महिला बाल कल्याणची एक योजना आहे। महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे यासाठी ही योजना काढण्यात आलेली आहे। यामध्ये आपण महिलांना 21 ते 40 वयोगटातल्या महिला ज्या असतील त्यांना एकूण जी रिक्षाची अमाऊंट असेल त्यापैकी 70% अमाऊंट आपल्याला त्यांना कर्ज म्हणून देणार आहे आणि 20% अमाऊंट ही राज्य सरकार आपल्याला सबसिडी देणार आहे आणि फक्त महिलांना 10%च अमाऊंट त्याच्यात भरायची आहे। आणि 10% अमाऊंट भरल्यानंतर ही रिक्षा जेव्हा तुमचा अर्ज प्राप्त होईल आणि अप्रूव्हल होईल त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला 5,000 रुपयाप्रमाणे जेवढे हप्ते असतील तेवढे भरायचे आहेत। आणि रिक्षा घेतल्यानंतर तुमचं परमिट लायसन हे सगळ्या गोष्टी ते रिक्षावालेच आपल्याला एजन्सीज ते आपल्याला करून देणार आहे। आणि यातून तुम्हाला स्वतःसाठी तुमचं स्वतःचा उदरनिर्वाह तुम्ही यातून चालवू शकता आणि स्वतः सक्षम होऊ शकता। फक्त यात एक अट अशी आहे की तुम्ही स्वतःच रिक्षा जे महिला घेतील त्याच रिक्षा चालवतील। जेंट्स किंवा घरातल्या पुरुषांना आपण रिक्षा देणार नाही चालवायला आणि ती दिसली चालवताना तर त्यांना दंड होऊ शकतो म्हणून आपण स्वतःची रिक्षा चालवणार आहोत। आणि याच्यातून शासन स्वतः 70% 20% सबसिडी देतंय आपल्याला आणि फक्त 12,500 रुपये आपल्याला सुरुवातीला भरायचे आहे आणि रिक्षाचं तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला चालवता येत नसली तरी तुम्हाला पूर्ण प्रॉपर ट्रेनिंग देणार आहे, तुम्हाला लायसन मिळणार आहे चालवण्याचं आणि परमिट पण मिळणार आहे। तर आपण स्वतः महिला सक्षमीकरण करण्यासाठी हातभार लावू शकतो आणि स्वतः आपल्या पायावर उभं राहू शकतो। तर त्यासाठी मला तुम्हाला सगळ्यांना आव्हान करायचं आहे की तुम्ही पीक रिक्षा घ्यावी आणि आपल्या एक नवीन विकास नवीन सुरुवात आपण करावी। 70% जे अमाऊंट आहे आपल्याला कर्जाच्या स्वरूपात देता येईल। त्याची फेड कशी? दर महिन्याला 5,000 रुपयाप्रमाणे आपल्याला फेड करायची, जेवढे हप्ते होतील तेवढे।